मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एका डेव्हलप परिसरामध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। आज पुन्हा आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट दीपाली पार्क या एरियामध्ये। या कॉम्प्लेक्समध्ये टोटल तुम्हाला 5 बिल्डिंग पाहायला मिळतील। या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला पाहायला गेलात तर तुम्हाला इकडे कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी भरपूर जागा आहे। फ्लॅट सुद्धा खूप चांगला असणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी खूप चांगला 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे। ड्रोन शॉट मध्ये पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता बदलापूर सिटी किती डेव्हलप झालेली आहे। या दीपाली पार्क मधील पण थोडासा ड्रोन शॉट मी तुम्हाला दाखवलेला आहे। या भागामध्ये खूप बिल्डिंग झालेल्या आहेत आणि स्टेशन पासून हा जो फ्लॅट असणार आहे हा फक्त 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणार आहे। मित्रांनो, या फ्लॅट बद्दल तुम्हाला एकच मिनिटात थोडीशी माहिती देतो, त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। मित्रांनो, हा फ्लॅट आहे बदलापूर वेस्ट मधील सद्गुरू गॅलेक्सी नावाच्या बिल्डिंग मध्ये। या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही सुरुवातीला पाहिलं आहे 5 बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतील। 4 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट जो आहे हा 3ऱ्या माळ्यावरती आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 660 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 450 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता। इथे जास्त वेळ नाही घेणार, ऍक्च्युअल फ्लॅट कसे पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला कसं होम लोन करता येईल याच्याबद्दल माहिती देतो। चला आता लगेच आपण फ्लॅट कसं आहे ते पाहून घेऊयात। तत्पूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाकी इंस्टाग्रामला पण आपला पेज आहे, तिकडे तुम्ही फॉलो करू शकता। सेम नाव असणार आहे MH05 अक्षय। चला आता ऍक्च्युअल फ्लॅट कसे पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला भेटूयात। सो बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली 3ऱ्या माळ्यावरती आता तुम्हाला फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन आलेले आहे। इथे पाहायला गेलं तर मधोमध तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळेल आणि प्रत्येक फ्लोअरवरती 4 रूम पाहायला मिळणार। या बाजूला 2 रूम आहेत आणि माझ्या मागे 2 रूम, इकडे स्टेअरकेस। बिल्डिंगच्या खालचा परिसर पाहिलेलाच आहे। लगेच फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाऊयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर सगळ्यात आधी आपल्याला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय आणि या बाजूला बघायला गेलात तर नेहमीप्रमाणे तुम्हाला वॉलपेपर लावून दिलेला आहे। वरच्या साईडला पाहणार तर फॉल सिलिंग केलेले स्क्वेअर टाईप मध्ये आणि त्याच्यात लाईट सुद्धा आपणच लावून देत असतो। मित्रांनो, पुढे जाऊयात। आता इथे पाहायला गेलात तर तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। बॉक्स टाईप ग्रिल सुद्धा आपण इथे तुम्हाला लावून दिलेले आहेत। हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम आहे। याची साईज पाहायला गेलात ना मित्रांनो, स्ट्रेट त्या ठिकाणून इकडे तुम्ही आलात तर असा तुम्हाला 15 फुटाचा पाहायला मिळतो आणि आडवा पाहायला गेलात तर 10 फुटाचा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। सो लिव्हिंग रूम पाहिल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। हा एक किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज। इकडे लेफ्ट साईडला आपल्याला बाथरूम पाहायला मिळेल आणि इकडे बेसिंगची प्लेसमेंट, वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे आणि याच्याच अपोजिट आपल्याला इकडे या फ्लॅटचा किचन पाहायला मिळणार आहे। सो हे आहे आपलं किचन आणि किचन मध्ये पण तुम्हाला इथे 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे आणि इथे पण आपण ग्रिल वगैरे तुम्हाला लावून दिलेले, वरच्या बाजूला पाण्याची टाकी पण लावून दिलेली। एक्स्ट्रा काम करायची गरज नाही। हे जे किचन पाहायला गेलात तर आपण तुम्हाला किचन ट्रॉली प्रत्येक फ्लॅट मध्ये लावून देत असतो, तुम्हाला तर माहितीच आहे। बाकी वरती इकडे पाहायला गेलात तर पोर्टमाळा तुम्हाला पाहायला मिळतोय। पुढे जाऊयात। आता बेसिंगच्याच खाली इथे थोडंसं स्टोरेज पण तुम्हाला करून दिलेलं आहे आपण। पुढे जाऊयात। इकडे पाहायला गेलात तर तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळेल आणि याच्याच बाजूला एक मोठ्या साईजचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये इथे पण आपण तुम्हाला वॉलपेपर लावलेला आहे। 10 बाय 12 अशी या बेडरूमची साईज आहे आणि हे बघा, हे वॉलपेपर लावलेलं आहे आणि इथे पण फॉल सिलिंग आपण केलेले आहे। इकडे सुद्धा 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया मित्रांनो 660 स्क्वेअर फूट आहे, जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे। 3ऱ्या माळ्यावरती 4 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये। इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कॉल करा मित्रांनो। अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये एवढा मोठा फ्लॅट मी तुम्हाला देणार आहे। पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं, पाण्याची व्यवस्था पण खूप चांगली आहे मित्रांनो। तुम्ही मला कॉल करा। बाकी सुरुवातीला बरीचशी डिटेल दिलेले आहे। आता मी तुम्हाला पुढे होम लोनची माहिती देतो। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आवडला ना? मला माहिती आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरील जे पण व्हिडिओज येतात ते आवडतच असतात। मग आता वाट पाहू नका, लवकरात लवकर मला कॉल करा। मित्रांनो, आपले व्हिडिओज कोणासाठी असतात? ज्या लोकांकडे सॅलरी तर चांगली असते परंतु डाऊन पेमेंटसाठी पैसे नसतात। म्हणून मित्रांनो मी नेहमी ऑफर लावत असतो की 1 लाख रुपयेच घेऊन या, बाकी सर्व मी तुम्हाला होम लोन करून देईन। आता मित्रांनो, 1 लाख रुपये दिल्यानंतर तुम्ही कसं होम लोन करू शकता? आता याची प्राइस सांगायची झाली तर हा जो फ्लॅट आहे मी 25.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये देणार आहे। नॉन निगोशिएबल असणार आहे। तुमच्याकडून 1 लाख रुपये घेणार आणि 24.5 लाखाचं होम लोन करणार। जर तुम्हाला सॅलरी 40 ते 42 हजार रुपये असेल तर नक्कीच इकडे आरामात तुमचं होम लोन होतं। जर तुमचं वय 30 वयाच्या आतमध्ये असेल
किंवा 30 ते 40 वयोगटात असेल तर आरामात मित्रांनो 40,000 रुपये सॅलरी असेल तर 24-25 लाखाचं लोन या ठिकाणी आरामात होतं. तर नक्कीच मित्रांनो मला तुम्ही कॉल करू शकता. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. काही डिटेल्स कळत नसेल तर बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामध्ये माझं ऑफिस आहे. डायरेक्ट येऊ शकता. बाकी पिकअप आणि ड्रॉपची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही मला कॉल करा आणि नक्कीच या फ्लॅटला पाहण्यासाठी या. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.